श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 1 फेब्रुवारी वार रविवार आणि या दिवशी आली आहे माघ पौर्णिमा. माघ पौर्णिमेचे हिंदू धर्मात विशेष स्थान आहे. या दिवशी पवित्र नदीत स्नान करणं खूप पवित्र मानलं जातं. जे लोक पौर्णिमेचे व्रत करतात ते चंद्र उगवल्यानंतर चंद्राला अर्घ्य देतात. यावर्षी माघ पौर्णिमेला खास योग जुळून येत आहेत. या दिवशी रवी पुष्य योग आहे. पौर्णिमेच्या दिवशी योग्य पद्धतीने पूजा आणि व्रत केल्याने घरात सुख समृद्धी टिकून राहते. शास्त्रानुसार जेव्हा पौर्णिमा तिथी प्रदोष काळात येते तेव्हा त्या दिवशी पौर्णिमेचं व्रत केलं जातं. त्यामुळे 1 फेब्रुवारी रोजी माघ पौर्णिमेचं व्रत, स्नान आणि दानपुण्य केलं जाईल. विशेष म्हणजे या दिवशी रविवार आहे आणि पुष्य नक्षत्र असल्यामुळे रवी पुष्य योग नावाचा शुभ संयोग देखील तयार होत आहे. या दिवशी सकाळी 5:30 ते सकाळी 7:09 शुभ मुहूर्त आहे. या काळात स्नानदानासाठी उत्तम आहे. माघ महिन्यातील पौर्णिमेला तेल, ब्लँकेट, वस्त्र, तूप, फळं आणि अन्न यासारख्या वस्तूंचे दान करणं शुभ मानले जाते. या दिवशी पितरांसाठी श्राद्ध कर्म देखील केले जातात. माघ पौर्णिमेला भगवान विष्णूंची पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धी आणि शांती नांदते. या दिवशी गंगा, यमुना, सरस्वतीच्या संगमामध्ये स्नान केल्याने सर्व पापापासून मुक्ती मिळते. तसेच देवी लक्ष्मी, भगवान विष्णू आणि महादेवांची पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धी येते. माघ पौर्णिमेला चंद्र संध्याकाळी 5:43 उगवेल. यावेळी आपल्याला आवर्जून चंद्रदेवांची पूजा ही करायची आहे. हिंदू धर्मग्रंथांमध्ये सांगितले आहे की जगाचे पालन करता गंगेच्या पाण्यात राहतात. यामुळे माघ पौर्णिमेच्या दिवशी गंगेत स्नान केल्याने अनंतपटीने पुण्य प्राप्त होतं. तसेच माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान सत्यनारायणाची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. ज्योतिषशास्त्रात या तिथी संबंधित अनेक उपाय सांगितले आहेत आणि जे खूप प्रभावी आहेत. आणि म्हणूनच माघ पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण सकाळीच उंबरठ्यावर ठेवा ही वस्तू ठेवल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या कुटुंबाची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर ती कोणती वस्तू ठेवायची, कोणत्या वेळेत ठेवायची, त्याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. माघ पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्ये श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी आदी महादेवांचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची आहे. त्यानंतर आपल्याला स्नान करायचे. माघ पौर्णिमेच्या दिवशी तीर्थक्षेत्री स्नान करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. पण आता तुम्हाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल टाकून स्नान करायचं आहे. त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचं आहे. मनोभावे व्रताचा संकल्प करायचं आहे. सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलता ही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला विधीपूर्वक श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा ही करायची. आता श्रीहरी विष्णूंचा फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या, मूर्ती असेल तर त्यांना तुम्हाला पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे. पुन्हा जलाभिषेक करायचा आणि त्यांना स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे. भगवान विष्णूंना वस्त्र अर्पण करून घ्यायचं आहे, गंध लावायचे. त्यानंतर पिवळी केळी, पंचामृत आणि इतर नैवेद्य श्रीहरी विष्णूंना दाखवायचं आहे. विधीपूर्वक पूजा आणि आरती करायची आहे. शक्य असेल तर या दिवशी व्रत करा. पौर्णिमेच्या व्रत कथेचं पठण किंवा श्रवण करणं खूप महत्त्वाचं आहे. असं केल्याने व्रताचे पूर्ण फळ मिळते. तसेच या दिवशी चंद्रदेवाची सुद्धा आपल्याला विधीपूर्वक पूजा करायची. चंद्रदेवांना आपल्याला जल अर्पण करायचं आणि त्यांची आरती ही करायची आहे. त्यानंतर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमा याचना ही करून घ्यायची आहे.
देवपूजा करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय करायचा. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे. त्या कळशामध्ये आपल्याला शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल असेल तर गंगाजल टाकायचं. त्याचबरोबर आपल्याला चिमूटभर हळद टाकायची. आणि असं हे जल जे आहे ते आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बाहेर आणि मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला शिंपडून घ्यायचं. आणि त्यानंतर एक स्वच्छ कपड्याने आपल्याला ती सर्व जागा ज्या आहेत त्या पुसून घ्यायच्यात. आता एक वाटी घ्यायची. वाटीमध्ये थोडी हळद घ्यायची. त्यामध्ये आपल्याला गंगाजल किंवा गोमूत्र टाकायचं आणि त्याचं लेप हे तयार करून घ्यायचं. आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर आपल्याला हळदीचं लेपन हे करायचं आहे. प्रत्येक अमावास्येला, पौर्णिमेला किंवा प्रत्येक गुरुवारी आवर्जून आपण उंबरठ्यावर हळदीचं लेपन हे करत असतो. कारण आपल्या घराचा मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराचं सर्वस्व असतं. आपल्या घरामध्ये जी पण चांगली गोष्ट, वाईट गोष्ट, लक्ष्मी, अलक्ष्मी ही आपल्या मुख्य प्रवेशद्वारामधनंच येत असते. आणि उंबरठ्याला माता लक्ष्मीचं स्थानसुद्धा म्हटलं जातं. विष्णू पुराणामध्ये साक्षात श्रीहरी विष्णूने स्वतः असं म्हटलं आहे की दिवसभरामध्ये 7 वेळा माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. आणि जेव्हा असं हे हळदीचं लेपन आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. आता आपल्याला एक प्लेट घ्यायची. प्लेटमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे. कुंकवामध्ये पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं. आणि या गंधाने आपल्याला आपल्या उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला एक एक स्वास्तिक काढून घ्यायचं. स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढा. त्यामध्ये आपल्याला 4 बिंदू तसेच कडेला 2-2 रेषा ज्या आहेत त्या आवर्जून द्यायच्यात. कारण त्या स्वास्तिकच्या मर्यादा असतात. स्वास्तिकला श्रीहरी विष्णूंचं आसन मानलं जातं. स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे. तसेच माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पांचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं. आणि असं हे स्वास्तिक आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर काढल्यामुळे आपल्याला ग्रहदोषापासून मुक्तता मिळते आणि माता लक्ष्मीचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. आता दोन्ही बाजूला उंबरठ्याच्या स्वास्तिक काढल्यानंतर उंबरठ्याच्या मधोमध आपल्याला अष्टलक्ष्मीचे प्रतीकसुद्धा काढायचं आहे. पौर्णिमेच्या दिवशी अष्टलक्ष्मीच्या पूजनाला विशेष महत्त्व हे दिलं जातं. हिंदू धर्मात लक्ष्मीच्या 8 मुख्य रूपांना अष्टलक्ष्मी म्हटले जाते, जी संपत्ती, आरोग्य, ज्ञान, विजयाचे प्रतीक आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्या उजव्या हाताच्या करंगळी शेजारीचं जे बोट असतं त्याला अनामिका म्हणतात. त्याला आपल्याला कुंकवामध्ये बुडवायचं आहे. आणि आपल्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध आपल्याला अष्टलक्ष्मीची प्रतीकं काढायची आहेत. तर आपल्याला एक रेष जी आहे ती उंबरठ्याच्या बरोबर मधोमध ओढायची आणि म्हणायचं आहे आदिलक्ष्मी. दुसरी रेष ओढायची आणि म्हणायचं आहे धनलक्ष्मी. तिसरी रेष ओढायचं म्हणायचं आहे धान्यलक्ष्मी. चौथी रेष ओढायचं म्हणायचे गजलक्ष्मी. 5वी रेष ओढायचे म्हणायचे संतान लक्ष्मी. 6वी रेष ओढायची आहे म्हणायचे धैर्यलक्ष्मी. 7वी रेष ओढायची आणि म्हणायचे विद्यालक्ष्मी. 8वी रेष ओढायची आणि म्हणायचं आहे विजयलक्ष्मी. अशा रीतीने आपल्याला अष्टलक्ष्मीचे प्रतीक जे आहे ते आपल्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध काढून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा एक कुंकवाने स्वास्तिक हे काढून घ्यायचे. स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढा. त्यामध्ये 4 बिंदू तसेच कडेला 2-2 रेषा ह्या आवर्जून द्यायच्यात. आता जे उंबरठ्यावर आपण स्वास्तिक काढले तसेच अष्टलक्ष्मीचे प्रतीक काढले त्यांना हळद, कुंकू, अक्षदा, धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायचे, फुलं अर्पण करून घ्यायचे. तसेच जे मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा आपण स्वास्तिक काढले त्याला सुद्धा आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे. त्या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वात टाकायची. तसेच आवर्जून यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं आहे. कारण तूप देखील माता लक्ष्मीला आकर्षित करतं. पण आता काही कारणास्तव नसेल तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तुम्ही तेल वापरता ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद ही टाकायची आहे. आता आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर घेऊन जायचं आहे. आता बाहेरनं जेव्हा आपण आतमध्ये येतो तर जी आपली उजवी बाजू असते तिथे आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा. पण दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका. थोडेसे तांदूळ ठेवा किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवा आणि त्यावर हा दिवा जो आहे तो आपल्याला प्रज्वलित करून ठेवायचा. असा हा दिवा मुख्य प्रवेशद्वारावर प्रज्वलित करून ठेवल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. माता लक्ष्मीच्या स्वागताकरता आपल्याला हा असा दिवा जो आहे तो लावायचा आहे. कारण पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही जागृत अवस्थेत या भूतलावर भ्रमण करत असते. आणि जेव्हा असे छोटे छोटे सेवा किंवा छोटे छोटे उपाय आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याकरता करत असतो तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं स्थायी रूपाने आपल्या घरामध्ये वास्तव्य हे होत असतं.
त्याचबरोबर आवर्जून आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचं तोरणसुद्धा लावायचं. असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये जो पण व्यक्ती प्रवेश करतो त्याच्यासोबत केवळ सकारात्मकताच येते. त्याचबरोबर माघ पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून घरातील स्त्रियांनी व्रत हे करायचं. असं केल्यामुळे मुलांसंबंधित ज्या समस्या असतात त्या दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून आपल्याला आपलं स्वयंपाकघरसुद्धा स्वच्छ करून घ्यायचं आहे. गॅसच्या शेगडीची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. गॅसच्या शेगडीच्या समोरचा जो भिंत असेल तिथे आपल्याला आवर्जून कुंकवाने एक स्वास्तिक काढून घ्यायचं. त्या स्वास्तिकला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे. कारण आपल्या स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा देवीचा निवास असतो आणि प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून आपण अन्नपूर्णा मातेची पूजा आणि सेवाही करत असतो. आणि जेव्हा असं हे स्वास्तिक आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये काढतो तर त्यामुळे अन्नपूर्णा माता प्रसन्न होते. आणि ज्या घरामध्ये अन्नपूर्णा माता प्रसन्न असते त्या घरामध्ये आपोआप माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं. तर हे छोटे छोटे उपाय जे ते आवर्जून प्रत्येकाने माघ पौर्णिमेच्या दिवशी करायचे. ज्या घरातील स्त्रिया हा उपाय करेल त्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.